नक्कीच उत्तम साठी मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विकेटचं बदल. यावेळेस पहिल्या षटकामध्ये महत्वाचं विकेट इथे मात्र संपादित झालं. मेन विकेट इथे मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना जड पावलाने इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक कॉमेंटेटर देखील चांगला अवस्थेचा आपण ऐकत होतो आणि एक अष्टपैलू खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 40+ खेळाडू आहे आणि काय फटका होता. परंतु नक्कीच थोडंसं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळत चुकीचं. त्यामुळे इथे मात्र फलंदाजाला परतावं लागलंय. धक्का क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आत आपण पाहतोय अजिंक्य तोंडलेकर स्वतः कॅप्टन इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. इरा नंबर 3 वरती एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावांचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 रन्स स्कोर कार्ड. अजिंक्य आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अजिंक्य पाटील तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य तोंडलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला देवा 11 बोरली हा संघ घेतोय तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आदगाव हा संघ मात्र घेतोय. सेमी फायनलची पहिली लढत आहे. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरं जय भंडारी प्रीमियर लीग 2024 थरा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पर्व पहिलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळी पहाड स्वीप करायचा होता. लाऊड अपील पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती रायगड टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे तो सतीश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. एक स्टायलिश प्लेअर आपण पाहत असतो सातत्याने त्याला. तोच यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती तैनात आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान संजयजी सातनाक साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हायचं. संजयजी सातनाक साहेब नक्कीच आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ही मोठी स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने अतूट मेहनत आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत होतो 365 दिवस अख्खं वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूने वाट पाहिली या स्पर्धेची आणि आज मात्र तो अंतिम दिवस अंतिम क्षण मात्र आलाय. खऱ्या अर्थाने पाहतो एका बाजूला देवा 11 बोरली हा संघ खेळतोय. बोरलीतून एक नामवंत खेळाडू इथे मात्र एकत्र येऊन खेळण्याचं काम इथे मात्र केलं आणि त्या एका बाजूला जर विचार केला तर आई गावदेवी आदगाव हा संघ मात्र खेळतोय. सचिन मोरे असेल तर त्यानंतर प्रशित तोडणकर आणि त्याचप्रमाणे नवीन नागवेकर यांचा संघ हा खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल. यस पंचांचा हात आकाशाकडे. दुसऱ्या धावाचा धाव करत असताना धक्का क्रमांक दुसरा लागत असताना अजिंक्य इथे मात्र बाद.
बॅटिंगला आपण पाहतो यावेळेस प्रथमेश आलाय इनॅट नंबर 4 वरती आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो यावेळेस प्रथम खऱ्या अर्थानं जणू काही स्कोर कार्ड वरती जो लक्ष दिलं जणू काही फुटबॉलचा स्कोर आपण पाहतोय 3-2 असे स्कोर फलक आपल्याला पाहायला मिळतोय कारण की 3 धावा झाल्यात आणि 2 विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतात एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 3 धावा धाव फलकावरती आहेत यास पहिला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम बॉलिंग ट्रॅक वरती समोर देखील प्रथमेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळत असताना पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला इथे मात्र पुल करायचा होता परंतु लेग बायच्या स्वरूपात गोशांकित क्षेत्रामध्ये ही एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते 4 ऑन बोर्ड 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते शांतता संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे आणि आता मात्र जो विचार केला थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र ही मॅच वळते की काय कारण की धावांचा जो विचार केला 4 धावा धाव फलकावरती आहेत 4 रन्स ऑन स्कोर कार्ड 4 धावा धाव फलकावरती आईगाव देवी अदगाव हा संघ मात्र खेळतोय नक्कीच खऱ्या अर्थानं जो विचार केला या नावाने मात्र खऱ्या अर्थाने छाप सोडली या स्पर्धेमध्ये आईगाव देवी अदगाव एक नाव मोठं आहे तर जो विचार केला तर त्याचा पाठीराखा अर्थातच सचिन मोहन मोरे खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कुठेही स्पर्धा असू दे त्याचं नाव प्रथमतः घेतलं जातं अदगाव गावातील एक सुपुत्र यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न करायचा होता पाहावं लागेल यस वाईट बॉल असेल दोन्ही पंचांचे समांतर धावा मिळाले त्या अव्वांतर आणि अव्वांतर धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5 या आकड्यावरती एक बॉलचा खेळ झालाय 5 धावा धाव फलकावरती आहे 5 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहतो खेळताना सेमीफायनलची ही मॅच आहे सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि आता सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल 2 असेल एका बाजूला टीम श्रीश अँड तीर्था 11 कातोपाडा अलिबाग हा संघ खेळताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना सिद्धेश्वर बॉयज निगडी काठी हा संघ बिग फाईट बॅटल यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल तेच टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉस का बॉस मध्ये आपण उपस्थित व्हा इनिंग ब्रेक मध्ये यावेळी हवेमध्ये बॉल आहे ट्रॅव्हल चाललाय परंतु खाली क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र शुभम चुकी करणार नाही आहे सलग दुसऱ्या बॉल वरती इथे मात्र विकेटचं बटन फलंदाज बाद आशिषला आपण यावेळेस पाहतो बॅटिंग साठी आला इनॅट नंबर 5 वरती इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 5 या आकड्यावरती 5 ऑन बोर्ड पुढचा बॉल यावेळेस प्रथमचं कौतुक करावं लागेल काय गोलंदाजी करतोय यावेळी हो थोडासा यावेळेस वाचला परंतु आता मात्र लेग स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वाईट बॉल वाईटचा कॉल आलाय वाईट बॉल इथे मात्र ऍड केली आणि खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल
6 या आकड्यावरती 6 ऑन बोर्ड. जणू काय मी तर म्हणेन यावेळेस विचार केला तर खऱ्या अर्थानं 6 धावा फलकावरती आहेत. जणू काय आपण जर स्कोर कार्डवरती लक्ष दिलं तर फुटबॉलचं स्कोर चालू आहे असं वाटतंय, कारण की एका बाजूला 6-3 असं स्कोर कार्ड आहे. परंतु नक्कीच कमबॅक करणं हे बोरली संघाला माहिती आहे कशा प्रकारे इथे मात्र कमबॅक करायचं. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका आहे. सचिन मोरेला आपण तिथे पाहतोय. उत्कृष्ट अशी झेल, इथे मात्र चुकी करणार नाहीये फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. तिसरी विकेट इथे मात्र संपादित केली आहे प्रथमने. काय कमालीची गोलंदाजी आहे. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलात. परत एक फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रशांतला आपण पाहतोय. इनॅट नंबर खऱ्या अर्थानं जो विचार केला तर 6 नंबरला आलाय आणि काय कमालीची फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रथम. पुढचा बॉल परत एकदा सुंदर टायगर अभिजिंद आहे. सुशांतला आपण पाहतोय. का म्हटलं जातं त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदगावचा सितारा यावेळी चमकताना या मॅच मध्ये. कमाल कमाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय यावेळेस. मात्र 300 रुपयाचं खऱ्या अर्थाने जो विचार केला तर नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये जो प्रथमच ज्याने हॅट्रिक संपादित केली त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा प्रथम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पहिला खेळाडू ज्याने हॅट्रिक संपादित केली आहे. पूर्णपणे वेळ त्याच्या बाजूला मात्र झुकली आहे. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकत असताना महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र हा हिरा चमकताना. काय जेल टिपला होता सुशांतनी. रिप्लेला आपण पाहू शकतात. उत्कृष्ट अशी जेल त्यांनी मात्र टिपली. खूप स्पीडला बॉल आला होता आणि ते मात्र कलेक्शन चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आत इथे मात्र एंटर झाला. प्रतीकला आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र मैदानाच्या आत घडलंय काय. नो मास लँडिंगला चेंडू वदळला. इथे मात्र बघता बघता या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. 2 धाव्याच्या मदतीने दाफलकन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. 8 धावा दाफलकावरती आहेत. आठ धावा 8 ऑन बोर्ड. 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळताना आपल्याला पाहायला मिळते आणि तो विचार केला तर एक चांगली मॅच चांगली लढत आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही मातबदार संघ आमने सामने फाईट करतात. नक्कीच जवळचेच नाते गोतात हे संघ आमने सामने फाईट करताना. एका बाजूला आदगाव तर दुसऱ्या बाजूला बोरली हा संघ खेळतोय. दोन्ही आपले संघ एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल हा सामना आणि कोण प्रवेश करेल या स्पर्धेमध्ये 2024च्या या थरारामधील पहिला संघ कोण ठरेल. मेगा फायनल मध्ये कोण जाईल. एका बाजूला आदगाव तर दुसऱ्या बाजूला बोरली. पुढचा बॉल यावेळेस स्ट्राइक वरती आपण पाहतो. इथे मात्र प्रतीक आहे. शेवटचा बॉल आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी आहे. पूर्णपणे यावेळेस डार्क हिट केलं. इथे मात्र पाहावं लागेल मैदानाच्या आत घडलंय काय. आणि इथे मात्र रुपेश आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत येतात. एक धाव इथे मात्र एकवळण्यात आली. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन बोर्ड. एकच धाव आहे. आणि नेक्स्ट मॅच साठी नक्कीच संजयजी सातनक साहेब यांच्या शुभाच नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. एका बाजूला नक्कीच टीम कातळपाडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. श्रीश अँड
तीर्था 11 हा संघ पाहायला मिळेल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला टीम सिद्धेश्वर बॉयज निगडी घाटी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. यस, टॉस का बॉस मध्ये आपण त्वरित या. टॉस साठी यायचं लगेच विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन. शेवटचा षटक यावेळेस घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती श्रमिक राऊतला आपण पाहतोय यावेळेस मात्र आलाय. 9 धावा फलकावरती आहेत आणि 5 विकेट आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. त्याच नक्कीच आमच्या कॉल वरती निखिल विलनकर जॉईंट आहेत. त्यांनी देखील टायगर साठी नक्की 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नक्कीच गुगल पे आपल्याला करण्यात येईल. त्या कॅच साठी उत्कृष्ट जेल नक्कीच सुशांत सुरवेरी टिपला, त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आले निखिल विलनकर यांच्या वतीने. तेच पाणी पोचवायचं विनंती असेल आयोजन कमिटी. बघा थोडंसं सहकार्य करा कमिटी मेंबर्स. आपली स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे आणि दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पुढचा बॉल यावेळी उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र एक धावावरती इथे मात्र झटापट करतात या मैदानाच्या आत. इथे मात्र कोशिश करावी लागेल जर जिंकायच्या असतील तर पराकाष्ठा या मॅच मध्ये मात्र करावे लागतील. हाय व्होल्टेज मॅच. आता मात्र धावफलकाचा तर विचार केला, धावफलक जाऊन स्थिरावलंय, थांबलंय मी तर म्हणेन. 9 या आकड्यावरती 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आमच्या समेत आजच्या दिवसामध्ये ज्यांनी काम पार पाडलं सिद्धार्थ बोरकरला आपण पाहतो यावेळेस आमच्या समेत जॉईंट आहेत. नक्कीच त्याच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजवलं जातंय. फटका चांगला सजवला, इथे मात्र चांगला फटका, इथे मात्र ग्लान्स केलाय. महत्वाच्या क्षणी हा चौकार आलाय आणि आम्ही तर म्हणेन या चौकाराने भर दिली, स्कोर काढला, धावफलक पोहोचलाय तब्बल 13 या आकड्यावरती. 13 बोर्ड, 2 बॉलचा खेळ झाला, अजून उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. कमालीची फलंदाजी करतोय आतापर्यंत, ज्या चौक्याची गरज होती तो चौकार मात्र आलाय आणि 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 13 बोर्ड. तेरा धावा, शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. खऱ्या अर्थानं परत एकदा स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो इथे मात्र चालू झालं. नक्कीच विचार केला तर 4:16 इथे आपल्याला पाहायला मिळतात. वेळ मात्र झालाय, संध्याकाळच्या सत्रातून चालू होत आहे. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमीफायनलची फर्स्ट मॅच, एका बाजूला आईगाव देवी आदगाव तर दुसऱ्या बाजूला देवा 11 बोरली हा संघ. इथे मात्र हाताचा पिसारा फुलवला होता, तिथे मात्र छोटा पाकिट आपण पाहतोय. तिथे मात्र उत्कृष्ट कॅच मात्र आजच्या दिवसामध्ये मात्र त्यांनी पकडली, परंतु आता मात्र नक्कीच चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ध्रुवला आपण पाहतोय. छोटा पाकिट आहे, नक्कीच एक लहान खेळाडू, परंतु त्याची जर गोलंदाजी पाहिली तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी तो करत असतो. ज्यावेळेस गाव टू गाव स्पर्धा असते त्यावेळेस आईगाव देवी आदगाव याकडून नक्कीच तो गोलंदाजी करत असतो. तोच खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा श्रमित समोर अजिंक्य तोडलेकर, एक मोठा फलंदाज ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षितिज नागवेकरला आपण तिथे पाहतोय. दुसऱ्या धावाचा कॉल, इथे मात्र बघता बघता पाहावं लागेल, इथे मात्र नॉट आउट. चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चप्पल लाईनी या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावरती. 69 बोर्ड, 16 धावा फलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती किती धावा बनवता येतील ते देखील पाहावं लागेल. आतापर्यंत श्रमिकचा जर विचार केला 4 बॉल इथे मात्र टाकलेत आणि 7 धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात. थोडंसं महागडे षटक का होईना, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. राईट अबाउट विकेट, हवेमध्ये फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र सलामी दिली आमच्या समालोचन कक्षाला, हाहाकार करणारा शंखमय षटकार. साधा
यावेळेस मी तर म्हणेन महत्वाचा षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र 22 धावा. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटचा बॉल आहे. 22 धावा. आता मात्र मॅच टक्करची होणार आहे. एका बाजूला अदगाव तर दुसऱ्या बाजूला बोरली. कोण जिंकेला सामना. कारण की जर कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर स्लोवर गतीचा बॉल काहीसा समजला नाही. चेंज ऑफ लाईन चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जर विचार केला तर 23 धावांवरती धावफलक जाऊन थांबेल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल 24 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर एक महत्वाची मॅच झाली होती. त्यामध्ये लगेच बोरली संघाने 19 धावा समोरच्या टीमला मात्र करायचे होते. त्यावेळेस मात्र तो सामना मात्र तो जिंकला होता देवा 11 बोरली या संघाने. आणि नक्कीच ते डिफेंड करणं नक्कीच बोरली संघ माहिती आहे. कारण की 18 ते 19 धावा त्यांच्यासाठी नक्कीच खूप जास्त आहेत. कारण की चांगली बॉलिंग अटॅक आहे त्यांच्या बाजूला. आणि आता जर विचार केला तर 23 धावांची 24 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा झाल्यात आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असं चांगली गोलंदाजी लाईन देखील आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून असते. आणि फलंदाजीचा जर विचार केला तर आई गावदेवी अदगाव देखील त्या संघामध्ये देखील दोन्ही एवन जोडी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाची मॅच आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच चांगली आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल दुसरी आपल्याला तिथे पाहायला मिळते. एका बाजूला सिद्धेश्वर बॉयज निगडी काठी तर दुसऱ्या बाजूला श्रीश अँड तीर्था 11 नक्कीच कातळपाडा अलिबाग हा संघ खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या माध्यमातून ही मॅच असेल. एक रफ अँड टफ सामना. येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. खोड जिंकेल एका बाजूला बोरली तर दुसऱ्या बाजूला अदगाव. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला गावदेवी संघ दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत पाठवा. तेच दुसरं सत्र इथे मात्र चालू होते. आता येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. एवन जोडी सलामी जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला सतीश पाटील तर दुसऱ्या बाजूला शुभम नागवेकर. ही जोडी मैदानाच्या आत. परंतु इथे मात्र समोर कोण विसरेल अजिंक्य तोडलेकरला. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली शेवटच्या सामन्यामध्ये. आणि नक्कीच 18 धावा बनवायच्या होत्या समोरच्या टीमला. तेव्हा मात्र थांबवून ठेवण्याचं काम इथे मात्र देवा 11 बोरली या संघाने केलंय. रफ अँड टफ सामना आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. कोण जिंकेल एका बाजूला अदगाव तर दुसऱ्या बाजूला बोरली हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच स्टार्ट होतोय. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. परत एकदा ग्रीन सिग्नल पंचांचा त्याचप्रमाणे मॅच लगेच सुरुवात होईल मॅचला. चला स्पीडअप करा थोडस. यस मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट अजिंक्य तोडलेकर. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन स्वतः यावेळेस एक मोठा खेळाडू बोरली गावातील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तोच यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती या. पहिलाच बॉल यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण तिथे तैनात आहे. सिद्धूला आपण तिथे पाहतोय. यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना इथे मात्र जर विचार केला कोण जिंकेला सामना कुठल्या संघाला मात्र इथे हार बसवावी लागेल पाहावं लागेल. इथे मात्र चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. कारण की दोन्ही मातबदार संघ आहेत. एका बाजूला डिफेंड करायचा एका बाजूला चेस करायचा. प्रहार केलाय ऑन साइडच्या दिशेने पुल केलाय. एक धाव कंप्लीट. इथे मात्र थोडासा फंबल झाला आणि एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. धावांचं श्रीगणेश होत असताना टीम आई गावदेवी अदगाव या संघाचा पाहायला मिळतोय. एक धाव फलकावरती आहे. तब्बलचा विचार केला येणाऱ्या 16 बॉल आणि आता मात्र 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
स्ट्राईक वरती आता आपण पाहतो शुभम नागवेकर आहे, एक मोठा खेळाडू आहे. खोलो टपाचा बॉल खोदून काढला. इथे मात्र चिकी सिंगल कंप्लीट होत आहे. एक यशस्वीरित्या एक धाव. स्कोर कार्ड आता मात्र चालू आहे. 2 धावा फलकावरती पाहायला मिळते. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. बॉलिंगला आपण पाहतो यावेळेस अजिंक्य तोंडलेकर, परंतु समोर देखील सतेज पाटील. हार्दिक पांड्या फ्रायगड गॉल टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. तोच यावेळेस सतेज पाटील स्ट्राईक वरती आहे. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खेळताना ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने ऑन टोस फटका सजवलाय. इथे मात्र पाहावं लागेल पंच काय निर्णय देतात, परंतु इथे मात्र या 2 धावा. नक्कीच इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजवली होती. चांगला फटका, डेकना फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता. चांगल्या पद्धतीने इथे मात्र कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजिंक्यच्या माध्यमातून झाली. कमालीची गोलंदाजी, लाजवाब. पुढचा मात्र देखील एक धाव. 5 बॉल आणि 5 धावा फलकावरती आहेत. कमाल. इथे मात्र टफ आपल्याला फाईट पाहायला मिळणार आहे, कारण की आता मात्र समीकरणामध्ये बदलाव नक्कीच होणार आहे. सरड्यासारखा रंग बदलणारी ही मॅच. कोण जिंकेला सामना? एका बाजूला बोर्ली तर दुसऱ्या बाजूला आदगाव. हाय व्होल्टेज मॅच आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून पाठीराखे देखील उपस्थित आहेत. दोन्ही पाठीराखीमध्ये प्रेशर आहे, टेन्शनचा माहोल आहे. कोण जिंकेल प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कोण जाईल मेगा फायनल मध्ये? कुठली पहिली टीम इथे मात्र मेगा फायनल मध्ये पंढरी प्रीमियर लीग 2024 मध्ये मात्र प्रवेश करेल? 5 बॉल आणि 5 धावा फलकावरती आहे. यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र ही मेल एकच धाव. 6 बॉलचा खेळ झालाय आणि 6 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. नक्कीच विचार केला 9.00च्या सरासरीनं धावा इथे आता मात्र बनवावे लागतील. येणारे 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता. जोपर्यंत एवन जोडी मैदानात दाखल तोपर्यंत काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. कारण की बॉलिंग मार्कवरतीचा विचार केला आता अजून दोन्ही गोलंदाज मैदानात दाखल आहेत. एका बाजूला आताचा विचार केला तर कानमंत्र देत असताना नक्कीच मला तर असं वाटतं की यावेळेस प्रथमेश असेल बॉलिंग ट्रॅकवरती, कारण की नक्कीच थोडंसं कानमंत्र अजिंक्यने कॅप्टनने त्याला मात्र दिलाय कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. प्रथमेश यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटक घेऊन आलाय. यावेळेस फुल टॉस बॉल हवेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक खाली आहे. उत्कृष्ट अशी झेल पाहायला मिळते. लाजवाब कॅच आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग अजिंक्य यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाची विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस आपल्याला पाहायला मिळते. धक्का क्रमांक पहिला. मोठा हातरा लागत असताना संघाला इथे मात्र शुभम बॅक टू डगआउट फलंदाज बाद. ते स्वतः मात्र मॅच मध्ये समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये? कोण कमाल करेल या मॅच मध्ये? कोण बनेल या मॅचचा हिरो? तो येणारे वेळ सांगून जाईल. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळ सांगून जाईल. हाय व्होल्टेज मॅच. 11 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. यावेळी श्रमिक राऊतला आपण पाहतोय.
फलंदाजीसाठी आलाय. नक्कीच ग्रामीण संघातून खेळत असतो आणि नक्कीच त्यामधून आयकॉन म्हणजे जी निवड झाली यावेळेस पूल केलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल केला, एकच धाव इथे मात्र मिळालाय. धावफलकाचा विचार केला, धावफलक पोहोचले तब्बल 7 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक मोठा फटका या मॅचला मात्र बदलू शकतो. काय कमाल होईल या मॅच मध्ये, कोण जिंकेल, सगळ्यांचं नक्कीच लक्ष या मॅचने मात्र वेधून घेतलंय. एका बाजूला देवा 11 बोरली तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आदगाव संघ आहे. रफ अँड टफ सामना आहे. सेमीफायनल कशी व्हावी तर अशी व्हावी या प्रकारची मॅच चालू आहे. डान्सिंग फटका खेळलाय, ऑन अटॉस फटका फसलाय. इथे मात्र सेलिब्रेशनच्या मूड मध्ये गेला होता क्षेत्ररक्षक. इथे मात्र चुकी घडली आहे. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे पाहावं लागेल. सतेज पाटीलची ही मॅच मात्र कॅच मात्र इथे ड्रॉप झाली आहे. इथे मात्र समीकरण बदललं असतं जर ही कॅच मात्र गेली असती तर. श्रमिक राऊत परत एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आता मात्र 8 धावा फलकावरती आहे. येणारे 9 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. 9 बॉल 16 धाव्यांची गरज. एका बाजूला आई गावदेवी आदगाव तर दुसऱ्या बाजूला देवा 11 बोरली. देवा 11 बोरली का आई गावदेवी आदगाव, कोण जिंकेल. संघर्ष आता वाढलाय दोन्ही संघाचं. पुढचा बॉल यावेळेस पाहावं लागेल. इथे मात्र पाहावं लागेल. लाऊड अपेल, प्रेशर येतोय. येस, नॉट आउट असेल कुठल्याही प्रकारचा इथे मात्र इशारा देत नाही या लाऊड अपेल. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल आणि 16 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. एका मोठा फटका जर इथे आला तर नक्कीच पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळेल. जर सामना जिंकायचा असेल ना तर इथे मात्र पराकष्ट करावे लागतील, कमबॅक करावं लागेल. इथे मात्र आई गावदेवी आदगाव या संघाला. यावेळेस पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल गेलं. इथे मात्र या मॅच मध्ये हा हीरा चमकलाय. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. यावेळेस मात्र पूर्णपणे इरादे स्पष्ट करणारा हा हीरा मात्र चमकतो या मॅच मध्ये, ज्याचं नाव आहे श्रमिक राऊत. यावेळेस ऑन फायर, पूर्णपणे यावेळेस मात्र ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. समीकरणमध्ये बदलाव, कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईल. हाय व्होल्टेज सामना, एका बाजूला आदगाव तर दुसऱ्या बाजूला बोरली. 7 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये. 10 रन्स विन फ्रॉम 7 बॉल्स, 7 गेंद और 10 रनों की जरूरत यहाँ पे. गेंदबाज तैयार, अगला गेंद यहाँ पे हवाई फायर. हवेमध्ये बॉल आहे, खाली क्षेत्ररक्षक, 3 क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कुठला संघ इतिहास रचेल या मॅच मध्ये. एका बाजूला जर विचार केला तर देवा 11 बोरली हा संघ आहे, तो दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आदगाव संघ. सेमी फायनल फर्स्टचा थरार आपण नक्कीच आजमावतोय. आणि एका बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती जर विचार केला, जिम्मेदारी सोपवली यावेळेस आपण पाहतोय. अविराजला आपण पाहतोय. यावेळेस नक्कीच डिसिजन आपण पाहतोय अविराजकडे. इथे मात्र गोलंदाजी सोपवली आहे. नक्कीच श्रीवर्धन तालुका अखंड भंडारी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय तोडणकर गुरुजी यांचे इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच पाणी पोचवायचं विनंती असेल.
नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने श्रीवर्धन तालुक्याचे अखंड भंडारी समाजाचे अध्यक्ष सन्मान्य तोडणकर गुरुजी ते मात्र उपस्थित आहेत. त्यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. येणारे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 8 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच. संघर्ष आता वाढलाय दोन्ही संघर्षाचं, कारण असं म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पे जग हसता है ना वही इतिहास रचता है. यावेळेस मात्र कुठला संघ इतिहास रचेल ते येणारी वेळ सांगून जाईल. एका बाजूला बोरली तर दुसऱ्या बाजूला आदगाव हा संघ मात्र खेळतोय. यावेळेस कुठला संघ मात्र जिंकेल ती येणारे वेळ सांगून जाईल. दोन्ही संघाला मात्र मेहनत पराकाष्ठा या मॅच मध्ये. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच आपण पाहतोय ती सेमीफायनलची फर्स्ट मॅच या स्पर्धेची. एका बाजूला देवा 11 बोरली हा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आदगाव संघ खेळतोय. नाणेफेकी जिंकली होती आई गावदेवी आदगाव या संघाने. आणि की या दरम्यान सुकृत मांजरेकर साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे सन्मान्य सुकृतजी मांजरेकर साहेब, आपण या. आपलं देखील स्वागत सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी परत एकदा मी सांगेन सेमीफायनलची फर्स्ट मॅच भंडारी प्रीमियर लीग 2024 हे पर्व पहिलं आपण पाहतोय आणि दर्जेदार स्पर्धेमधली ही दर्जेदार सेमीफायनलची मॅच आपला भेटीला आली. एका बाजूला आई गावदेवी आदगाव संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला देवा 11 बोरली हा संघ. येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला विषय प्रिजम मध्ये. बॉल ट्रॅव्हल झाला, बॉलला उचलला फेकलं तोपर्यंत ही 1 धाव वडण्यात आली. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. या दरम्यान गणेश मांजरेकर यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती सन्मान्य गणेशजी मांजरेकर साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. अर्थानं या मॅच मध्ये कोण जिंकेल, कुठल्या संघाला मात्र यश मिळेल ती येणारे वेळ सांगून जाईल. येणारे 5 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्क वरती अविराज आहे, समोर श्रमिक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळी बराच ऑफस्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल, दोन्ही हात पंचांचे समांतर, धावा मिळाले त्या अव्वंतर धावाने धावापर्यंत पोहोचलाय. तब्बल 18 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट, 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय इथे मात्र प्रहार केलाय. हा मात्र आमस दोन्ही स्टाईल मध्ये इथे मात्र या 6 धावा आल्यात आणि हा सामना जिंकलाय. आई गावदेवी आदगाव या संघाने फिनिश केलं यावेळी त्याच्या ट्रेड मार्क शॉटनी आणि तब्बल 9 विकेट्सनी हा संघ मात्र विजयी झालाय. आणि थेट मेगा फायनल मध्ये प्रथम पोहोचणारा संघ आई गावदेवी आदगाव मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे यावेळी विजयी इथं मात्र पाहायला मिळतोय. संपूर्ण पाठीला की त्यांची टीम देखील इथं मात्र मैदानाच्या आत एंटर झाली. खुशीचा माहोल संपूर्ण टीमचा आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर भंडारी प्रीमियर लीग 2024 चा थरार पर्व पहिलं, त्यामधील प्रथमच पहिली टीम जिने एंटर केलं मेगा फायनल मध्ये. आणि नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रथम जाणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सचिन मोरे यांचा संघ, तसेच प्रेषित तोडणकर, नवीन नागवेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय प्रथम मांजरेकर. मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमची, कमालीची. नक्कीच सुकृत मांजरेकर आपण या नक्कीच आपल्या शुभाचे प्रथम मांजरेकरला मॅन ऑफ द मॅच मात्र द्यायचे. नक्कीच कोल्ड ड्रिंक्स आपण पाहतोय थम्सअप त्याला दिला देईल. कमालीची खऱ्या अर्थाने जोरात
प्रथम साठी एकदा नक्की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅट्रिकचा मानकरी या स्पर्धेचा नक्कीच आहे तो. असं कमाल मॅन ऑफ द मॅच देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. सुकृत मांजरेकर यांचे शुभाचे आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे मात्र प्रथम मांजरेकर याला नक्कीच देण्यात येतो. थम्सअप आपण पाहतोय, कोल्ड ड्रिंक्स